गुड इव्हिनिंग गाईज, अनिकच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर संध्याकाळचे 7 वाजलेत बघा आणि आम्ही निघालोय बर्थडेला। बर्थडे आहे माझ्या मावस भावाच्या मुलीचा। तर ते ऑफिसवरून आल्यानंतर मग आम्ही निघालो। आम्ही दोघे आणि आई आणि मम्मी सुद्धा होते आमच्या सोबत। तर आम्ही तिथे पोहोचलो आणि बर्थडे नुकताच चालू झाला होता। तर खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि खूप सुंदर असं सेलिब्रेशन चाललं होतं। भरपूर असे लोक सुद्धा बर्थडेला आले होते आणि हा माझ्या मावशीच्या घरासमोरचा परिसर। संध्याकाळ असल्यामुळे ना खूप थंडी वाजत होती आणि काही वेळातच बर्थडे चालू झाला। काही बायकांनी मिळून बाळाचं औक्षण केलं आणि त्याच्यानंतर बर्थडे गर्लनी छानपैकी केक कटिंग केला। थोडंफार फोटोशूट वगैरे झालं आणि नंतर मग आम्ही मावस भाऊ बहिणी पण आल्या होत्या। तर काही आम्ही गप्पा मारल्या, फोटो वगैरे काढले। खूप भारी वाटत होतं, खूप दिवसांनी भेटलो होतं। त्याच्यानंतर फटाकडे वाजवले गेले बर्थडे झाल्यानंतर। आणि हे बघा आमचे प्राणी, हे बघा आमचे भुकेजलेले प्राणी। खूपच भूक लागलेली दिसते यांना। आणि या कार्यक्रमामध्ये ना बर्थडे गर्ल तर खूपच क्यूट दिसत होती बरं का। आणि बहिणींच्या माहेरचे सुद्धा बरेच लोक बर्थडे साठी आले होते आणि आम्ही मावस भाऊ आणि बहिणी खूप दिवसांनी एकत्र आल्यामुळे ना सगळेजण खूप एन्जॉय करत होते। आणि मग बाकीच्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही घरातल्यांनी मिळून सगळ्यांनी एकत्र जेवण केलं छानपैकी। आणि तुम्हाला वाटत असेल की दीदींचे आणि माझे रिलेटिव्ह एकच आहेत, तर ते कसं ते तुम्हाला पुढे नक्की कळेलच। आणि त्यानंतर मग आम्ही पाहुण्यांना बाय बाय करून आम्ही पुढे निघालो आणि मग घरी पोहोचलो। येताना थंडी खूपच वाजत होती पण फायनली आम्ही घरी पोहोचलो। आता जस्ट आम्ही घरी पोहोचलोय आणि जाताना थोडंसं लेट झालं, म्हणजे तसं टायमिंगला गेलो होतो कारण की आम्ही तिथे पोहोचलो आणि बर्थडे चालू झाला। त्याच्यानंतर बहीण म्हणजे मावस बहीण आणि भाऊ पण आले होते बरेच काही। तर त्यांच्यासोबत काही गप्पा गोष्टी झाल्या, मग आम्ही एकत्र मिळून जेवण केलं आणि काही फोटो सुद्धा काढले। आणि खूप दिवसांनी भेटलो होतं ना, त्यामुळे खूप मजा आली। आणि दीदींचं लग्न पण आलेलं आहे जवळ, तर बरेच लोक विचारत होते की लग्नाची तयारी झाली का, कुठपर्यंत आली आहे। तर भरपूर काही गप्पा गोष्टी पण झाल्या आणि मग नंतर आम्ही घरी आलो। आणि आता खूप लेट झाले। आता आजचा व्लॉग मी इथं सेंड करते, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये। तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चलो बाय।